नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चंद्रकांत पाठक आणि आज आपल्या समोर घेऊन आलो आहे इंग्रजी माध्यमच्या इयत्ता 10वीतील मराठी विषयाच्या घटक क्रमांक क उपयोजित लेखन। आता उपयोजित लेखन असा विषय काढल्यानंतर बऱ्यापैकी आपल्या डोळ्यासमोर जे काही 4-5 घटक लागलीच आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात त्याच्यातले आहेत निबंध, पत्रलेखन, सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन। ही 4-5-6 घटक जी आहेत ती सहज आपल्या डोळ्यासमोर येऊन उभी राहतात। निबंध लेखन, पत्रलेखन, जाहिरात लेखन, सारांश लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन। याचा जर आपण परीक्षेच्या दृष्टीने जर अभ्यास केला किंवा परीक्षेच्या दृष्टीने जर याचा विचार केला तर जवळजवळ 24 ते 25 मार्क्स या एकमात्र घटकाला आहेत। आणि हा जर घटक आपण अभ्यासला तर जो बघितला तर जवळजवळ हा पूर्ण घटक एक ऑब्जेक्टिव्ह टाइप आपल्याला विचारला गेलेला आहे। याच्यात तर मित्रांनो आपण उपयोजित लेखनातला जो पहिला घटक आहे तो आहे निबंध लेखन आणि आपण निबंध लेखनापासून सुरुवात करूया। निबंध लेखनापासून आणि इयत्ता 10वीला निबंध लेखनाचे 3 प्रकार आहेत। पहिला आहे प्रसंग लेखन, दुसरा आहे आत्मकथन आणि तिसरा आहे कल्पना प्रधान लेखन। ही 3 मुद्दे, हे 3 घटक किंवा हे 3 विषय घेऊन किंवा हे 3 प्रकार घेऊन आज आपल्याला 10वीसाठी या 3 प्रकारच्या एसेची किंवा निबंधाची तयारी करायची। तर पहिला घटक आहे प्रसंग लेखन। तर नेमका प्रसंग लेखन म्हणजे काय? तर प्रसंग लेखनामध्ये साधारणतः आपल्याला एखादं स्थळ किंवा एखादं चित्र, एखादं गार्डन्स, एखादा बगीचा किंवा एखाद निसर्ग सौंदर्य असलेली वस्तू किंवा निसर्ग सौंदर्य असलेलं चित्र ते आपल्याला दाखवलं जातं आणि त्याच्यावर आधारित आपण प्रसंगावरनं किंवा ते सर्व ऑब्झर्वेशन किंवा त्याचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती निबंध लिहायचा आहे किंवा मग प्रसंग लेखन करत असताना जी काळजी घ्यायची जी घटक आहेत किंवा काळजी घेणारे जी मुद्दे आहेत की जे मुद्दे आपल्याला काळजी घ्यायचे आहेत त्याच्यात साधारणतः 3-4 मुद्दे आहेत। त्याला पहिला मुद्दा आहे प्रसंगाचे किंवा घटनेचे स्वरूप स्पष्ट झाले पाहिजे। जो प्रसंग तुमच्या समोर मांडला आहे, जो प्रसंग तुमच्या समोर दाखवला आहे, जी घटना तुमच्या समोर दाखवली गेली आहे ती योग्य पद्धतीने त्या निबंधात लिहिता आली पाहिजे, तिचा योग्य पद्धतीने समावेश झाला पाहिजे। दुसरा मुद्दा आहे त्यासाठी सूक्ष्म निरीक्षण क्षमतेची आवश्यकता असते, मग बारीक सारीक तपशिलासह प्रसंग वर्णन करता येते। की जो दुसरा मुद्दा आहे त्या मुद्द्यातला असं की तुमचं ऑब्झर्वेशन क्षमता वाढली असली पाहिजे किंवा तुमची ऑब्झर्वेशन क्षमता चांगली असली पाहिजे, तुमची निरीक्षण करण्याची क्षमता चांगली असली पाहिजे। आपल्या समोर दिलेली घटना किंवा आपल्या समोर मांडलेला प्रसंग त्याच्याबद्दल किंवा त्याच्यावरती आपण कशा पद्धतीने निरीक्षण करतोय, त्याच्याबद्दल आपण कशा पद्धतीने विचार करतोय आणि हे सगळं अभ्यासल्यानंतर तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रसंग लेखन करू शकतात। तिसरा मुद्दा आहे प्रसंगातील भावनेचेही दर्शन घडणे आवश्यक आहे। की जो प्रसंग अवधान किंवा प्रसंग तुमच्या समोर मांडला गेला आहे तो लिहित असताना भावनिक गोष्टी देखील हाताळल्या गेल्या पाहिजेत, इमोशनल्स त्याच्यात आले पाहिजेत, त्या लिखाणात इमोशनल्स आले पाहिजेत। आणि शेवटचा मुद्दा आहे चेहऱ्यावरचे भाव, हावभाव, शब्दांचे उच्चारण वगैरेंमधून संवेदनशीलता दिसते आणि प्रसंग वर्णनात ती अपेक्षा असते की तुमच्या चेहऱ्यावरचे जे काय हावभाव आहेत ते तुम्ही जे लिहिलेलं आहे त्या लिखाणात ते योग्य पद्धतीने मांडता आले पाहिजे। त्यानुसार आपला प्रसंग चित्र जे आहे किंवा प्रसंगात्मक निबंध जो आहे
तो अधिक पद्धतीने खुलत चालतो, तो अधिक पद्धतीने खुलत चालतो. त्यातले जर उदाहरणं पाहिली तर मित्राला मिळालेलं पारितोषिक किंवा एखाद पारितोषिक समारंभ आहे, बस स्टँड दिलेला आहे, भाजी मंडई दिलेली आहे, एखाद गार्डन आहे, म्हणजे उदाहरणात हे घटक येऊ शकतात आणि याच्यावर आधारित आपल्याला प्रसंग लेखन आणि आत्मकथन लेखनामध्ये आपल्याला एखाद्या ठराविक व्यक्तीचं नाव किंवा एखाद्या घटनेबद्दलची माहिती विचारलेली असते आणि ती व्यक्ती स्वतः किंवा ती घटना स्वतः, ती वस्तू स्वतः आपल्या समोर ते सगळे त्याचे अनुभव मांडत आहे. ज्या पद्धतीने उदाहरणार्थ जर आपण घेतलं की मी घड्याळ बोलतोय किंवा मी भ्रमणध्वनी बोलतोय, मी झाड बोलतोय किंवा मी वृक्ष बोलतोय, मी पंखा बोलतोय किंवा मी पुस्तक बोलतोय किंवा मी क्रीडांगण बोलतोय, या ज्या काही घटना आहेत त्या स्वतः आत्मकथन, स्वतःबद्दल स्वतःची माहिती लिहिणं, आत्मचरित्र ऑटोबायोग्राफी आपल्याला चांगल्यापैकी माहिती आहे आणि त्याच ऑटोबायोग्राफी मधला हा एक घटक आहे आत्मकथनाचा. त्याच्यातल्या गोष्टी बघू बरं आपण. त्याच्यातला पहिला मुद्दा आहे जे तुमच्या अभ्यासातले माणसाप्रमाणेच अन्य प्राणी, पक्षी, जलचर, वनस्पती यांना भावभावना व सुखदुःखे असतात हे मानले. आत्मकथनातल्या गोष्टी त्या. दुसरा मुद्दा आहे माणसाप्रमाणेच निर्जीव वस्तूंनाही सुखदुःख वगैरे भावभावना असतात हे मानणे. आणि तिसरा मुद्दा आहे माणसाच्या जीवनात सर्व प्राणी मात्र व निर्जीव वस्तू यांचे महत्वाचे कार्य असते हे लक्षात घेणं. यात चौथा आहे खरे सर्वच प्राणी मात्र व निर्जीव वस्तू या सगळ्यांचे अस्तित्व एकमेकांवर अवलंबून असते असे मानणे. तिसरा मुद्दा आहे, पुढचा मुद्दा आहे अन्य गोष्टींच्या जागी आपण आहोत असे मानून कल्पनेने त्यांच्या सुखदुःखांचा अनुभव घेणे आणि त्याचे लेखन करणे. पुढचा आहे या निबंधात सजीव व निर्जीव वस्तू स्वतःच बोलत आहेत अशी कल्पना केलेली असल्याने या निबंधाचे लेखन प्रथम पुरुषी एकवचनी असले पाहिजे. म्हणजे आत्मकथन लिहित असताना तुम्ही स्वतः लिहित आहात किंवा तुम्ही स्वतः बोलत आहात या पद्धतीचं आत्मकथनावरचा निबंध असला पाहिजे. म्हणजे तुम्ही घड्याळीची जरी जागा घेतली तरी ती तुम्हीच आहात हे तुम्ही मांडायचं आहे. तुम्ही क्रीडांगण जरी झालात तरी ते तुम्ही आहात. सगळे अनुभव तुम्ही तुमचे मांडायचे आहेत त्या जागेवरती बसून, तरच तो जो एसे आहे किंवा तो जो निबंध आहे तो अधिक चांगला होईल. आणि तिसरा मुद्दा आहे कल्पना प्रधान लेखन. इमॅजिनेशन करायचं. कल्पना प्रधान मधलं घटक आहे की इमॅजिनेशन करायचं. उदाहरण बघू आपण. झाड बोलू लागले तर, बोलू लागला तर, ही उदाहरणं आहेत आणि ही उदाहरणं यात सुद्धा त्यांची जी सुखदुःख आहेत किंवा त्यांना काय वाटतं. मी पंतप्रधान झालो तर, होणार नाही पण झाले तर, मग तुम्ही काय करणार आहात, तुम्ही काय करणार आहात हे आपल्याला या ठिकाणी कल्पना प्रधान मध्ये मांडायचं आहे किंवा कल्पना प्रधान लेखनामध्ये इमॅजिनेशन एसे मध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी इमॅजिनेट करून लिहायच्या आहेत. आणि त्याच्यातले मुद्दे बघू आपण. कल्पनात्मक निबंधात कल्पनेला भरपूर वाव असतो. काय इमॅजिनेशन करायचं, तुम्ही काहीही करू शकतात. सत्यसृष्टीतून न घडणाऱ्या गोष्टींची कल्पना करावी लागते. जे सत्यात चाललंय त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन तुम्ही त्याची कल्पना करू शकतात. पुढचा मुद्दा आहे या प्रकारच्या निबंधात कल्पनेच्या भराण्या असल्या तरी कल्पनेचा अतिरेक करू नये. कल्पना मांडायला लावल्या, इमॅजिनेशन करायला लावले, ठीक आहे, त्याच्यावर भर जरी असला तरी त्याचा अतिरेक होता कामा नये, त्याचा अधिक वापर होता कामा नये, चुकीचा वापर त्याचा कल्पनेचा तिथे करता कामा नये. तिसरा मुद्दा आहे निबंध पालघाळ नसावा.
काहीतरी लिहितोय म्हणून लिहित असलं पाहिजे असा कल्पना विस्ताराचा निबंध नसावा. बरोबर, लिहित आहो म्हणून लिहित आहे म्हणून लिहिला पाहिजे असा कल्पना विस्तार नसावा. त्यालाही काहीतरी लिमिटेशन्स आहेत, त्यालाही काहीतरी मर्यादा आहेत आणि त्याच पद्धतीने आपल्याला त्याला मांडायचं आहे. पुढचा मुद्दा आहे हास्यास्पद कल्पना येणार नाही याची काळजी घ्यावी. तुम्ही जे इमॅजिनेशन केलेलं आहे ते वाचत असताना सदर व्यक्तीला हसू यायला नको. तुमचं इमॅजिनेशन काही असू द्या पण तुम्ही ते करू शकता अशा पद्धतीचं इमॅजिनेशन आपलं असलं पाहिजे. पुढचा मुद्दा आहे विचार कल्पनारम्य असते तरी ते पटणारे असावेत, वास्तवाला धरून असावेत. तुम्ही जे इमॅजिनेशन केलेलं आहे ते कसंही असू द्या परंतु ते तुमच्या विचारांना पटणार असलं पाहिजे. इतरांच्या विचारांशी त्याची सांगड घालता आली पाहिजे, त्याची सांगड घालता आली पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा आहे कल्पना विस्तारातला निबंधाची भाषा हलकी फुलकी व मनोरंजक असावी. तुम्ही जो कल्पना विस्तारचा जो एसे लिहिलेला आहे तो जो निबंध आहे त्याची जी भाषा आहे ती व्यवस्थित असली पाहिजे. पुढचा मुद्दा आहे पत्रलेखन. पत्रलेखनाचे मुख्यत्वे दोन प्रकार, अनौपचारिक पत्र आणि औपचारिक पत्र. आपण दोघं मुद्दे अनौपचारिक पत्र आणि औपचारिक पत्र कशाला म्हणणार किंवा अनौपचारिक पत्र आणि औपचारिक पत्र यांचं कशा पद्धतीने वर्गीकरण करणार ते आपण बघूया. पहिला आहे अनौपचारिक पत्र. त्याची व्याख्या जर आपण पाहिली का त्याची जर डेफिनेशन पाहिली तर ती बघा बरं. दैनंदिन जीवनात काही वेळा आपले विचार, भावना आपल्या कुटुंबातील व्यक्तींना, मित्रांना कळवण्यासाठी जेव्हा आपण पत्रे लिहितो तेव्हा त्यांना अनौपचारिक किंवा कौटुंबिक पत्रे असे म्हणतात. आणि पुढचा आहे औपचारिक मध्ये रोजच्या व्यवहारात आपल्या काही अडचणी सोडवण्यासाठी किंवा काही सुविधा मिळवण्यासाठी आपल्याला शासकीय कार्यालयात किंवा खाजगी कंपन्यांच्या कार्यालयात जावे लागते. आपली कामे व्हावीत म्हणून या कार्यालयात आपल्याला पत्रे सादर करावी लागतात. या पत्रांना औपचारिक किंवा व्यावसायिक पत्रे असे म्हणतात. दोघं पत्रांमधला डिफरन्स बघू आपण. औपचारिक पत्र बघू अगोदर आणि नंतर मग अनौपचारिक पत्राकडे. दोघं पत्रांना दिनांक हा लिहावाच लागतो. औपचारिक पत्रातली पहिली मुद्दे बघा. प्रति नंतर खालील ओळीत जिल्हा किंवा ज्याला पत्र लिहायचे किंवा पाठवायचे आहे त्या व्यक्तीचे संपूर्ण नाव, त्याखाली त्याचा हुद्दा व संपूर्ण पत्ता लिहावा. दुसरे आहे विषय असा शब्द लिहून त्यापुढे मोजक्या शब्दात पत्राचा विषय लिहावा. पुढचा मुद्दा आहे पत्राचे लेखन मुद्देसूद असावे. चौथा आहे पत्र ज्या कारणासाठी पाठवले असेल त्याचा आशय नेमक्या शब्दात मांडावा. आणि पाचवा आहे पत्रात पाल्लाळ पणा नसावा. भाषा आदरयुक्त असावी पण सलगीची नसावी, म्हणजे जवळीक साधणारी भाषा नसावी. बरोबर, ही मुद्दे आहेत अनौपचारिकची. की अनौपचारिक तक्ता तुम्ही बघा, ज्या तक्त्यात तुम्हाला कशा पद्धतीने पत्र लिहायचंय तर तो औपचारिक आहे. ज्याला पत्र लिहायचे आहे ते व्यक्ती बघा अधिकारी, कारखानदार, शिक्षक आणि सन्माननीय व्यक्ती. पत्रलेखन करणारा कोण आहे बघा. अधिकारीसाठी पत्रलेखन करणारा आहे त्रयस्थ, कारखानदारासाठी त्रयस्थ, शिक्षकासाठी विद्यार्थी आणि सन्माननीय व्यक्तीसाठी त्रयस्थ. त्रयस्थ म्हणजे तिसरा व्यक्ती ज्याला आपण ओळखत नाहीये. नंतर त्याचा मायना बघा काय आहे. अधिकारीसाठी माननीय, महाशय, साष्टांग नमस्कार, विनंती विशेष. कारखानदारासाठी श्री, साष्टांग नमस्कार, विनंती विशेष. शिक्षकासाठी आहे परमपूज्य, गुरुवर्य, सादर नमस्कार.
आणि सन्माननीय व्यक्तीसाठी आहे माननीय, साष्टांग नमस्कार, विनंती विशेष. आणि शेवट कसा करायचा आहे त्या पत्राचा या मुद्द्याच्या आधारे किंवा तक्त्याच्या आधारे बघा. अधिकारीसाठी वापरायचा आहे आपला आपली नम्र, कारखानदारासाठी आपला आपली कृपाभिलाषी, शिक्षकासाठीचा आहे तुमचा तुमची आज्ञाधारक किंवा विश्वासू वापरू शकता तुम्ही या ठिकाणी. आणि सन्माननीय व्यक्तीसाठी आहे आपला आपली नम्र. दुसरा मुद्दा आहे अनौपचारिक पत्राचा. जो कौटुंबिक पत्र आहे त्याचे आपण मुद्दे बघू की तो कशा पद्धतीने लिहायचा आहे. ज्या व्यक्तीला पत्र लिहायचे तिचा उल्लेख नात्याप्रमाणे आदरपूर्वक करावा. दुसरा विषय आहे पत्राचा विषय लिहिण्याची आवश्यकता नाही. पुढचा मुद्दा आहे पत्रातून भावना प्रभावीपणे व्यक्त व्हाव्यात. त्याचा परत पुढचा मुद्दा आहे पत्रातून नात्यातील आपुलकी जिव्हाळा प्रतीत होईल असे लेखन करावे. आणि शेवटचा मुद्दा आहे त्या व्यक्तीची विचारपूस करावी, क्षेमकुशल विचारावे. की अनौपचारिक पत्र लिहित असताना नातं जोपासलं गेलं पाहिजे. ज्याला पत्र लिहितायत त्याच्याबद्दलचा एक आदरयुक्त त्याचं जे नाव आहे किंवा जे नातं आहे आपलं त्यांच्याशी ते मानलं गेलं पाहिजे. विषय लिहिण्याची आवश्यकता नाहीये. भावना मात्र प्रकट झाल्या पाहिजेत. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा प्रकट झाला पाहिजे. आणि शेवटी तरी किमान क्षेमकुशल त्यांच्या तब्येतीबद्दलच्या विचारणा किंवा त्यांच्या सुखदुःखाबद्दलच्या ज्या विचारणा आहेत त्या विचार आपण विचारले पाहिजेत. आणि त्याचा जो तक्ता आहे तो तक्ता बघू आपण. अनौपचारिकचा तक्ता बघा. त्याच्यातलं तक्त्यामध्ये आहे कोणाला पत्र लिहू शकतो आपण. ज्यांना पत्र लिहू शकतो ती व्यक्ती बघा. आई वडील, इतर वडील मंडळी, लहान भाऊ लहान बहीण, मित्रमंडळी. आणि पत्र लेखन करणारा कोण आहे. आई वडिलांसाठी मुलगा मुलगी, इतर वडील मंडळींसाठी कुणी असू शकतं, लहान भाऊ लहान बहिणीसाठी वडील भाऊ किंवा वडील बहीण, आणि मित्रासाठी मित्र. त्याच्यातला मायना कसा येईल तो बघूया आपण. आई वडिलांसाठी तीर्थस्वरूप, क्षीरसागर, साष्टांग नमस्कार, विनंती विशेष. इतर वडीलधारी मंडळींसाठीचं तीर्थस्वरूप, साष्टांग नमस्कार, विनंती विशेष. लहान भावासाठी किंवा बहिणीसाठीचा मुद्दा चिरंजीव, अनेक आशीर्वाद. आणि मित्रमंडळींसाठीचा आहे प्रिय मित्र, सप्रेम नमस्कार. आई वडिलांसाठी आहे आपला आपली, तुमचा तुमची. इतर वडीलधारी मंडळींसाठी आहे आपला आपली. लहान मुलांसाठी किंवा लहान भाऊ आणि बहिणीसाठी आहे तुझा तुझी. आणि मित्रांसाठी आहे तुझा मित्र किंवा तुझी मैत्रीण. ही मुद्दे आहेत पत्रलेखनाची. राहिलेला जो घटक आहे सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन आपण पुढच्या व्हिडिओला बघूया. धन्यवाद.